नमस्कार, प्रतीक्षा होम रेसिपी कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण अतिशय हटके असे ओरिओ बिस्किटचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत। रेसिपी खूप सोपी आहे, लहान मुलंही सहज बनवतील अशी ही रेसिपी आहे आणि हे मोदक खायलाही खूप टेस्टी लागतात। लहान मुलांच्या तर अगदी आवडीचे हे मोदक बनवून तयार होतात। चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। इथं मी 2 ओरिओ बिस्किटचे छोटे पुडे घेतलेले आहेत आणि इथं मी एका बाउलमध्ये हे बिस्किट सगळे काढून घेतलेले आहेत। आता आपल्याला या बिस्किटची सगळी क्रीम ही वेगळी करून घ्यायची आहे। या क्रीमचाही वापर आपण मोदक बनवण्यासाठी करणार आहोत। तर या पद्धतीने इथं मी सगळ्या बिस्किटची क्रीम ही वेगळी करून घेते। इथं मी सगळी क्रीम ही वेगळी करून घेतलेली आहे, सेपरेट करून घेतलेली आहे। आता आपल्याला या बिस्किटची पावडर बनवून घ्यायची आहे। त्यासाठी इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला सगळे बिस्किट टाकून याची छान अशी बारीक पावडर बनवून घ्यायची आहे। बघू शकता इथं मी छान अशी या बिस्किटची पावडर बनवून घेतलेली आहे। आता त्याच बाउलमध्ये हे मी पावडर काढून घेतलेली आहे। आता आपल्याला याचं हे मिश्रण असं गोळा बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी इथं मी दूध घेतलेलं आहे। आता एवढं दूध आपल्याला लागणार नाही, 2 ते 3 चमचे दूध पुरेसं होतं। त्यामुळे जसं लागेल तसं थोडं थोडं दूध टाकून आपल्याला याचा एक असं गोळा बनवून घ्यायचा आहे। दुधाऐवजी तुम्ही पाणीही घालू शकता। बघू शकता या पद्धतीने इथे मी 2 ते 3 चमचे दूध टाकलेलं आहे आणि याचा छान असा गोळा बनवून तयार झालेला आहे। पीठ आपलं तयार आहे। चला तर मग आपण मोदक बनवायला सुरुवात करूया। आता इथं मी क्रीम घेतलेली आहे। क्रीम ही खूप गोड असते, त्यामुळे आपल्याला यामध्ये साखर वगैरे घालायची गरज नाही। इथं मी एक डेसिकेटेड कोकोनटचा 1 चमचा घेतलेला आहे। तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल। आता हे सगळं मी एकत्र असं मिक्स करून घेते। इथं तुम्ही सुकं नारळाचं किस टाकला तरी चालेल। आता या पद्धतीने इथं मी आपले दोन्ही मिश्रण तयार झालेले आहेत। आता आपण मोदक करून घेऊया। त्यासाठी इथे मी एक मोदकाचा साचा घेतलेला आहे। तर यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचं हे आवरण असं यामध्ये असं भरायचं आहे। सगळीकडून हे असं छान असं भरून घ्यायचं आहे, बघू शकता। आणि मध्ये आपल्याला क्रीमचं आवरण भरायचं आहे। छान आपले स्टफिंगवाले हे ओरिओ बिस्किटचे मोदक आहेत बनवून तयार होतात। खायलाही खूप टेस्टी लागतात, लहान मुलांना तर खूप आवडतात। अगदी सहज झटपट गॅस न पेटवता हे मोदक बनवून तयार होतात। बघू शकता या पद्धतीने मी वरच्या साईडनेही हे मिश्रण लावून असं प्रेस करून घेतलेलं आहे। या पद्धतीने हा मोदक काढून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता किती छान असा हा मोदक बनवून तयार झालेला आहे। आता या पद्धतीने आपण इथे सगळे मोदक बनवून घेऊयात। खूप छान हे मोदक बनवून तयार होतात। अगदी झटपट 10 मिनिटात हे मोदक बनवून तयार होतात। या मोदक रेसिपीला लहान मुलंही सहज बनवतील अशी ही सोपी रेसिपी आहे। आता याच पद्धतीने इथे मी सगळे मोदक बनवून घेते। बघू शकता या पद्धतीने इथं मी असं क्रीमचं हे स्टफिंग भरलेलं आहे आणि त्याच्यावरती हे बिस्किटाचं आवरण आपल्याला लावून घ्यायचं आहे। छान आपले असे स्टफिंगवाले मोदक बनवून तयार होतात।
आता इथं मी सगळे मोदक बनवून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता टोटल 7 मोदक बनवून तयार झाले होते, पण करता करता माझ्या मुलाने 2 मोदक संपवले। असेच हे करता क्षणी हे मोदक सगळे संपून जातात। लहान मुलं घरात असतील तर मोदक अजिबात शिल्लक राहत नाहीत। अशी ही इन्स्टंट मोदक रेसिपी तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा। पहिल्यांदा माझ्या चॅनलला व्हिजिट करत असतील तर सबस्क्राईब नक्की करा। असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा मिळतील। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा। चला तर भेटूया आपण असेच आणखीन एका रेसिपीसोबत।